तेच कळत नाही त्यांना खबर कशी मिळाली। मला वाटते तुम्हा दोघींना इथे येताना कुणीतरी पाहिलं असणार आणि त्यांना खबर दिली असणार। पण त्यांना जर का कळलं की आम्ही दोघी या घरात आहोत तर मग काय करणार आपण? माझं पण डोकं चालत नाही। मी काय बोलतो मॅडम, मी मनी सरांना फोन करू का? म्हणजे ते आपल्याला काहीतरी आयडिया देतील। नाही नको, मणी सरांना नको सांगायला। मणी सरांना काय आधीच कमी टेन्शन आहे का? हे जर कळलं तर मणी सर स्वतः इथे येतील आणि त्यांच्या मागावर असणारी लोक सुद्धा इथे पोहोचतील। नाही, आपण मणी सरांना नको सांगायला। वहिनी तुम्ही बरोबर बोलताय, पण मला पण काय कळत नाही काय करावं। आणि मनी दादांना मी वचन दिलंय की तुमच्या दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे। तुम्ही जर पोलिसांच्या हाती लागलात तर मी मनी दादांना काय तोंड दाखवू? बहुतेक पोलीस आलेत। कुठेतरी लपायला पाहिजे। ही खोली पण एवढी लहान आहे ना, तुम्हाला कुठे लपवता पण येत नाही। वहिनी मॅडम तुम्ही इथे आतमध्ये लपा, मी बघतो काय ते। लवकर लवकर। हो दादा, हो कोण आहे तुम्ही? हो 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 कोण तुम्ही? हॅलो, अहो तुम्ही डायरेक्ट काय घरात घुसता? अहो कोण तुम्ही? हॅलो कोण? अरे राजाराम, मी एक मणी। मणी दादा तुम्ही? मणी सर, आई स्वानंदी, पोलिसांना टीप लागली आहे तुम्ही इथेच राहता म्हणून। इथे वस्तीत चौकशी करायला आलेत ते। काय करणार आपण? आई मलाही काही कळत नाहीये। मला